हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला रवा आणि बटाट्यापासून एकदम कमाल अशी एक रेसिपी दाखवणार आहे. यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कुठेही पाहिली नसेल आणि केली तर त्याहून नसेल, त्याचबरोबर खाल्लीही नसेल. एकदम वेगळी आहे आणि नवीन आहे. यापूर्वी खरंच कोणीच ही रेसिपी तुम्हाला दाखवली नसणार आहे. यूट्यूबवर पहिल्यांदाच आहे, कारण की या रेसिपीचा शोधच मी लावला आहे. त्यामुळे अगदी नवीन रेसिपी आहे. आणि एक गोष्टी मी खात्रीने सांगते तुम्हाला की ही रेसिपी तुम्ही संपूर्ण पाहिल्यानंतरनं नक्कीच या रेसिपीचं कौतुक कराल. बघा, आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या दरदरीत अशा पद्धतीने मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत आपल्याला. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे बघा, एक कढई घेतली आहे. कढईमध्ये थोडं तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये जिरं घालायचं आहे आपल्याला. जिरं छान फुलून द्यायचं. त्यानंतर यामध्ये पांढरे तीळ घालायचे 1 चमचाभर. त्याचबरोबर आपण यामध्ये जी मिरची आपण मिक्सरला फिरवून घेतली होती ना, ती ॲड केलेली आहे. आता बघा, हे सगळं छान परतवून घेऊया. मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये आपल्याला ही मिरची परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. गॅसची फ्लेम बारीक आहे. बारीक फ्लेमवरच आपल्याला हे सगळे जिन्नस छान असे परतवून घ्यायचे. त्यानंतरनं बघा, ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे ना, त्याच वाटीने मोजून यामध्ये पाणी घालायचं आहे. मी 1 वाटी रवा घेतला आहे, तर त्याच्या दुप्पट इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे. 1 वाटी रव्यासाठी 2 वाट्या पाणी मी इथे गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आता बघा, या पाण्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार. आपण शिरा करत नाही आहे, ना मेंदू वडे करत आहोत, ना कोणत्या प्रकारचं थालीपीठ आहे, ना नाश्त्याची रेसिपी आहे, ना डिनरची आहे, ना लंचची. ही वेगळीच आहे. पाण्याला उकळी आली, हा रवा घालून घेतला. आता रवा घातल्यानंतर ना सतत हलवत राहा कंटिन्यू लगेचच, नाहीतर गाठी होऊ शकतात. इथे माझ्याकडनं थोड्या गाठी झाल्या आहेत म्हणून मी सांगते आहे. सतत हलवत राहायचं. गॅसची फ्लेम बारीक करून कंटिन्यू हलवत राहा, म्हणजे अजिबात गाठी होणार नाही. तर इथे बघा, अशा पद्धतीने मी इथे आता ह्या गाठी फोडून घेते आहे. जर गाठी झाल्या तरी त्या फोडूसुद्धा शकतो आपण, त्यामुळे एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. आपल्याला ह्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. बघा, गॅस मी बारीक केला आहे आता, आणि ह्या गाठी जितक्या शक्य होतील तितक्या फोडून घेते आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या रेसिपी असतात. त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. बघा, जमेल तितक्या गाठी मी इथे फोडून घेतल्यात. झाकण ठेवायचं. एक 4 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. खूप जास्त वेळ लागणार नाही, फक्त 4 मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आपल्याला बघा. आणि अशा पद्धतीने हे पुन्हा मी छान असं जमेल तितकं मॅश करून घेते. शक्यतो गाठी फोडायचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा, रव्याचा आहे, थोड्याफार गाठी होणारच आणि कदाचित नाहीसुद्धा होणार. जर तुम्ही उकळी यायच्या आधीच रवा टाकला ना, तर गाठी होणार नाही मला वाटतं. उकळी यायच्या आधी जसं आपण नॉर्मली शिरा वगैरे करतो ना, किंवा उपमा करतो, त्यावेळेस कसं पाण्यामध्ये रवा घालून लगेचच हलवतो, मग गाठी होत नाही. तसं करा. बघा, नंतर मी पुन्हा 1 मिनटासाठी फक्त वाफ काढून घेतली, कारण रवा मला थोडा पातळ वाटत होता म्हणून. आता पाहू शकता तुम्ही, छान घट्ट रवा झालेला आहे आपला. अशा पद्धतीनेच आपल्याला हा रवा हवा आहे. तर बघा, हे तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता बरं का. आपण जसा उपमा करतो ना, अगदी त्या पद्धतीचा आहे. त्यामुळे तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता. पण आपण हे असंच नाही खायचं आहे. आपल्याला ह्याच्यापासून खूप वेगळी एक रेसिपी करायची आहे. तर सगळ्यात आधी इथे ज्या गाठी झालेल्या आहेत त्या आपण आधी मॅश करून घेऊया. आता तुम्ही म्हणाल 2 बटाटेसुद्धा घेतले होते, मग त्याचा वापर कधी करणार? तर इथे आत्ता आपण त्याचा वापर करणार आहोत. आधी मी ह्या गाठी फोडून घेते. असं पेल्याने किंवा ग्लासाने तुम्ही या गाठी फोडून घेऊ शकता. हे थोडं कोमट आहे, तरच आपल्याला याच्या गाठी अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या आहेत बघा. इथे मी अगदी अलगद हाताने अशा पद्धतीने हे दाबत दाबत ह्याच्या गाठी फोडून घेते. तर बघा, इथे अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या गाठी आपल्या जवळपास फोडून झालेल्या आहेत. आणि जरी गाठी झाल्या नसतील ना, तरी ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे. अशा पद्धतीने ग्लासाने किंवा मग पेल्याने हे छान रेंगसून घ्यायचं आहे, म्हणजे रवा मऊसूत होईल. आता जे 2 बटाटे आपण घेतले होते ना, ते 2 बटाटे इथे किसून घेतलेत मी, आणि ते सुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत. आता बघा, हे छान एकजीव करून घ्यायचे.
तुम्ही अशा पद्धतीने एकजीव करू शकता किंवा मग हाताने मळून घेतलं तर ते सोपं जातं, कारण की आपण हाताने मळलं की बटाटा आणि रवा छान एकजीव होतो. परत बटाट्याला मीठ तिखट सगळं व्यवस्थित लागलं जातं, त्यामुळे शक्यतो हातानेच हे मळून घ्यायचे. बघा सुरुवातीला आपण रवा छान असा रेंगसून बारीक करून घेतला आहे. आता अशा पद्धतीने हे मळून घेऊया. मी परत सांगते, आपण ना ह्याचे मेंदू वडे करत आहोत, ना भजी, ना धपाटे, ना भाजीचा कोणता पदार्थ, ना नाश्त्याचा पदार्थ, हा वेगळाच पदार्थ आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथे हे पीठ आता मळून घेतले. अगदी परफेक्ट असं झालेलं आहे हे पीठ आपलं. हे असं चिवट चिकटच असणार बघा. आता हे पीठ झालं आहे तयार. पुढची प्रोसेस करूया चला. तर इथे मी बघा एक पोळपट घेतला आहे, म्हणजे जे चॉपिंग बोर्ड आहे ते घेतलं आहे, आणि एक कॅरी बॅग घेतलेली आहे. आता कॅरी बॅग म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल आपण काहीतरी उन्हाळी पदार्थ करतो आहे. बरोबर, आपण वर्ष 2 वर्ष टिकणारा हा उन्हाळी पदार्थ रवा आणि बटाट्याचा वापर करून करतो आहे. साहित्य बघा किती कमी लागलं आहे. रवा, बटाटा, थोडंसं तेल, जिरं आणि तिखट मीठ इतकंच साहित्य आपल्याला लागलेलं आहे. तर बघा हां, आणि आपण यामध्ये तीळसुद्धा घातलेले आहेत आणि जिरंसुद्धा घातले. बरं, एक कॅरी बॅग घ्यायची अशा पद्धतीने, ती कट करून घेतली. त्याला थोडंसं तेल लावायचं. तेल एकदाच लावायचं, संपूर्ण पापड होईपर्यंत परत तेल लावण्याची गरज पडणार नाही. एकदाच तेल लावायचं आहे आपल्याला सुरुवातीला. अशा पद्धतीने बघा दोन्हीही पेपरला मी तेल लावून घेतलं. आता एक पेपर घ्यायचा, त्यावरती असं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ह्याचा एक छोटा भाग काढून घ्यायचा आणि इथे ठेवून घेऊया बघा असं. आणि आता काय करायचं, ही जी दुसरी बॅग आहे ही यावरती ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे अशा हलक्या हाताने. बघा आता इथे माझ्याकडे एक प्लेट आहे ना अशा पद्धतीची, जी खालून अशी प्लेन आहे. तर अशी प्लेन प्लेट घ्यायची आणि याने प्रेस करायचं, तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं. बघा इथे अशा पद्धतीने हा पापड तयार होणार. पण मी तुम्हाला पुढे अजून व्यवस्थित पापड कसा करायचा ना ते दाखवते. खरं तर काय झालं, यामध्ये थोड्याशा गाठी राहिल्या आहेत. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण ह्या गाठींसाठी परत मी काहीतरी करणार आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा पापड एवढा कमाल लागतो खायला. तुम्ही एकदा केला का दरवर्षी तुम्ही ही रेसिपी शोधणार आणि करणार. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कोणाला तरी शेअर करून ठेवा, म्हणजे मग ही रेसिपी तुम्हाला करताना सहज भेटेल. बघा मी हाताने असा गोळा करून घेतला आहे आणि आता हा गोळा यावरती ठेवून घेते आणि अजून एक पापड तुम्हाला करून दाखवते मी अशा पद्धतीने. तर बघा हलक्या हाताने प्रेस केलं आणि प्लेट घेऊन अशा पद्धतीने दाबून घेतलं आहे बघा. आता आपण हे काढूया बघा. प्लेटला वगैरे तेल लावायची गरज नाही, अशी छान प्लेन प्लेट घेऊन आपण अशी प्रेस करून घेतली, म्हणजे मग पापड छान बघा असा झालेला आहे आपला. आता हलक्या हाताने लाटण्याने तुम्ही हे लाटून घेऊ शकता. जर कुठे जाड वाटत असेल किंवा तुम्हाला मुळातच पापड जाड वाटत असेल तर माझ्याकडे पापड करायची मशीन आहे, तर मी त्याने हे सगळे पापड करणार आहे. मशीनीने सुद्धा पापड कसा करायचा ते मी पुढे दाखवते. आणि ही मशीन खूप सहज उपलब्ध होते मार्केटमध्ये. जर तुम्हाला घ्यायची असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही मार्केटमधनं ही मशीन आणू शकता. यावरती अगदी कोणत्याही प्रकारचे पापड या मशीनीवर तुम्हाला करता येतील. बघा बटाट्याचा किससुद्धा यामध्ये दिसतोय आणि अगदी परफेक्ट हा पापड झाला आहे. तरीसुद्धा यामध्ये अगदी थोड्या थोड्या गाठी आहेत, त्यासाठी मी पुढचा उपाय करणारच आहे. तर बघा आता हा पापड मी इथे घालून घेते बॅगवरती अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही. जो पहिला पापड होता ना आपला, तो थोडा जास्तच ओबडधोबड झालेला म्हणून मी तो मोडून टाकला. बरं बघा आता इथे दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारची मशीन आणायची मार्केटमधून आणि यावरती आहे ना अगदी झटपट पापड होतात. त्याचबरोबर लाटण्याने लाटायची सुद्धा गरज पडत नाही. इथे बघा परत असा सेम गोळा घ्यायचा थोडासा आणि हाताने न घेता तुम्ही चमच्याने जरी फक्त ठेवलं ना तरीसुद्धा चालणार आहे. मी सुरुवातीचे 2-3 गोळे हाताने केले, पण नंतर मग सगळे चमच्याच्या साहाय्यानेच केलेले आहेत, कारण की हात खूप चिकट होतात आणि मग सगळा मूड जातो. त्यापेक्षा मग स्पूनने व्यवस्थित ठेवतासुद्धा येतं आणि हातसुद्धा असे चिकट चिवट होणार नाहीत. बघा या मशीनीने अगदी सहज हा पापड होतो आहे अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही सगळीकडून एकसारखा, पण गाठी आहेत, सगळीकडून एकसारखा हा पापड झालेला आहे. आता बघा हा सुद्धा मी इथे घालून घेते अगदी अशा पद्धतीने आणि मोठ्या बॅगवरती टाकलं आहे मी. ह्या खाली जी आपण बॅग अंथरली आहे ना प्लास्टिक, त्याला अजिबात तेल लावलेलं नाही आहे.
त्याला तेल लावायचं सुद्धा नाही, नाहीतर मग पापडांना ना तेलकट वास येऊ शकतो. खूप दिवस झाले ना 1-2 महिने की नंतर ना पापडांना वास येऊ शकतो. त्यामुळे खालच्या बॅगला तेल नाही लावायचं. आणि आपण ज्याने हे पापड करतोय त्याला एकदाच तेल लावायचं आहे, संपूर्ण पापड होईपर्यंत परत तेल लावायचं नाही आहे. बघा अगदी सहज आणि पटपट हे पापड तयार होतात अशा पद्धतीने. तर अशाच पद्धतीने मी हे संपूर्ण पापड करून घेणार आहे. पण मी म्हटलं ना तुम्हाला की थोड्याशा मला गाठी वाटतात आहे, म्हणून मी काय केलं बघा, ग्लास घेतला आणि ग्लासने अशा पद्धतीने ना थोडं बॅटर घेऊन ह्याच्या गाठी मोडून घेतल्या. मग एकही गाठ राहिली नाही आणि पापडसुद्धा अगदी एकसारखा आणि मस्त झालेला आहे. ज्या आपल्या गाठी आहेत ना, तो पापड तळल्यावरती खायला थोडा वेगळा लागतो, पण ज्यामध्ये अजिबातच गाठी नाही आहेत ना, ते पापड तळल्यावरती खायला खूप छान आणि असे तोंडात विरघळणारे हे पापड तयार झालेले आहेत. त्याचबरोबर फुलतात सुद्धा. बरं, हे पापड किती दिवस लागतात वाळायला, उन्हात वाळवायचे की सावलीत, ते सुद्धा पुढे सांगते. आधी बघा ह्याने एक पापड करून दाखवते मी म्हटलं ना नंतरचे पापड मी सगळे स्पूनच्या साह्याने केलेले आहेत असे. तर बघा इथे मी चमच्याने हे बॅटर ठेवून घेतलं आणि अशा पद्धतीने बघा किती छान गोल गरगरीत हा पापड तयार झाला आहे. बघू शकता एकही गाठ नाही आणि अगदी मस्त हा पापड तयार आहे. खाली बघा माझा हात दिसतोय, इतका पातळ हा पापड मी तयार केलेला आहे. आता इथे अशा पद्धतीने हे पापड सगळे घालून घेणारे एक एक करून. तर पाहू शकता तुम्ही अगदी झटपट हे आपले सगळे पापड तयार झालेले आहेत. उन्हाळी वाळवणामध्ये हा एक पदार्थ नक्कीच ॲड करा. यापूर्वी तुम्ही कधी असा बटाटा आणि रव्याचा पापड केला होता का, किंवा रेसिपी पाहिली होती का, किंवा ऐकली होती का, हा पापड खाल्ला होता का, नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता तळल्यानंतर बघा हा एवढा कमाल होतो ना, तुम्ही खरंच या रेसिपीचं माझ्या कौतुक कराल. आणि जे आपण बॅटर बनवलं होतं ना, त्यापासून तुम्ही सेम मेंदूवडेसुद्धा बनवू शकता. पापड न करता ह्या पिठाचे मेंदूवडे करून तेलामध्ये तळायचे आणि सांबार किंवा चटणीसोबत खायचे. एकाच व्हिडिओमध्ये भरपूर अशा रेसिपीज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बघा ह्याला गाठी होत्या, पण बाकीचे पापड अगदी मस्त झालेत. गाठी असतील तर पापड चिरटतात, गाठी नसतील तर पापड अजिबातच चिरटतसुद्धा नाही, छान गोल गरगरीत होतात. तर बघा मी ह्यांना एक दिवस घरामध्ये सुकवलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 तास फक्त उन्हामध्ये वाळत ठेवलं होतं. आता बघा हे मी दुपारच्या वेळी उन्हातनं काढून आणलेले आहेत. फक्त 2 तासासाठी उन्हात ठेवलं होतं. आणि बघा किती पातळ झालं आहे. खालून हात दिसतोय, माझी बोटं दिसतात ते बघा, अगदी पातळ आहे. आणि रवासुद्धा बघा त्यातला दिसतोय बऱ्यापैकी. खूप छान होतात, अगदी असे तोंडात टाकता क्षणी विरघळणारे असे हे पापड आपले तयार होतात. तळूनसुद्धा दाखवते मी पुढे तुम्हाला. बघा हे टोटल पापड मला वाटते काहीतरी 31 का 32 असे काहीतरी झाले होते. एका वाटीमध्ये आपले एवढे पापड तयार झालेले आहेत. तुम्हाला जास्त क्वांटिटीत करायचं असेल तुम्ही अर्धा किलो 1 किलो रव्यापासून सुद्धा करू शकता. आणि प्रमाण बटाट्याचं असं काही नाही आहे, अंदाजेच बटाटा घालायचा. असं काही नाही की म्हणजे इतकाच घातला पाहिजे तर फसतील, असं काही नाही. ही रेसिपी तुम्ही कशीही करा, अजिबात फसणार नाही. बघा तेल गरम झालं आहे, अशा पद्धतीने मी हे एक एक करून आता पापड तळून घेणार आहे. सुरुवातीला तेल फार गरम नव्हतं म्हणून हा पापड थोडा इरमला आहे. आपण हा काढून घेऊया. आणि बघा आता इथून पुढे सगळे पापड मी अशा पद्धतीने तळून घेते. सगळे नाही तळणार आहे, एक 5-6 पापड तळून घेते आणि तुम्हालासुद्धा दाखवते. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पापड तळायचे आहेत, खूप हाय फ्लेमवरती तळायचे नाही. तेलामध्ये खूप जास्त वेळ हे पापड ठेवायचे नाही, नाही तर मग लगेचच पापड लाल पडू शकतो, कारण की पापड पातळ आहेत. जर जास्त वेळ तेलात राहिला तर पटकनी लाल पडणार. बघा असा गोल गोल फिरवत अशा पद्धतीने तळायचा, म्हणजे तो वाकडासुद्धा होणार नाही आणि छान असा गोलच राहील. बघा छान पांढरे शुभ्र हे आपले पापड तयार होतात आहे अशा पद्धतीने. तर इथे बघा मी असे तुम्हाला 4-5 पापड आता तळून दाखवणार आहे आणि फुलतात ते. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर बघा आपण पापड टाकताना केवढा आहे, मी तुम्हाला पुढे सुद्धा साईज दाखवते पापडांची. आपण बघा पापड ज्यावेळेस तेलात टाकतोय त्यावेळेस तो केवढा आहे बघा, आणि नंतर बघा फुलतोय सुद्धा. खूप छान होतात. पापड खार घातला तर हे अजूनच फुलतील. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे शिजवताना बॅटर पापड खारचा वापर करू शकता. हे बघा हा आपला न तळलेला पापड आहे आणि हा तळलेला पापड आहे. पाहू शकता तुम्ही किती पटीने फुलला आहे. अगदी मस्त टम्म फुगणारे, त्याचबरोबर अगदी तोंडात विरघळणारा पापड आहे. किती पातळ आहे पाहू शकता तुम्ही, अगदी पातळ असे हे पापड तयार झालेत आणि खायला खूप मस्त लागतात. एकदा नक्कीच ट्राय करा. केल्यावरती मात्र मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. खूप सोपी रेसिपी आहे, खरंच सांगते. एकदा करा, एकदा केला की नक्कीच दरवर्षी तुम्ही ही रेसिपी कराल.
माझी आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. नवीन असाल जाता जाता प्लीज एक सबस्क्राईब करा. व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर माझ्यासाठी व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय आणि हां, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.